तर आपल्याला आता रायबशेटला न्यायचं आहे मैदानात. आता इथं मैदान कुठं पडेल तिथं लागलो बॅनर बघायला. आता रायफलवर लक्ष दिलं पाहिजे. रायफलचं एक 3-4 फेरं काढायचं आणि रायफलला मैदानात चालू करायचं. म्हणजे सारखं सारखं नाही, स्टेप बाय आता रायफलवर पूर्ण लक्ष. कारण की रायफल आता आपला हक्काचा आहे आणि स्वतःच आहे. मुळात मेन महत्त्वाचा प्रश्न. चला रायफल शेट ब्रह्मावर जरा लक्ष देणारा ब्रह्माला पण बाहेर काढणार आहे आता. कारण की ब्रह्मा दूध प्यायचा बंद झाला आहे आता. आणि आमचं एक जुगाड करायचं आहे. जुगाड म्हणजे थोडं काम राहिलं आजच्या दिवसाचं, तेवढं आज पूर्ण मयूर सरकारचं आमचं टार्गेट आहे. तर हे मिशन घेऊन आलो आहे आणि नाताभाऊ एक यायला लागलेत. या मिशनीनं आम्ही आता मका टोकणार आहे. आपण जिथं गावात लावलंय तिथं. चला तर जरा मका कसा कसा पडतो बघितला पाहिजे. आता पवनचा नंबर आहे. तर सरकार म्हणते मी आजच्या दिवसच आहे, उद्यापासून नाही. आजच्या जोर कायच आणि आज बी 3 वाजेपर्यंतच आहे. 3 वाजेपर्यंत आहे. मग खरं सांगतोय परत मला गाडी भरायला जायचंय. बघा सरकारी असं बुकिंग असते ते पुढले लय अपॉइंटमेंट ते असं. उद्या परत गाडी आणि एक सकाळी आहे मला भराय. सोमवार कुठे गाड्या बघतो मंगळवार म्हटला. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार. तर यात भरलाय मका. आता सरकार म्हटलं मी ही लावतो, म्हणजे ही सायकल फिरवतो, ही मका लावतो आणि आमच्याकडं ही सोपवलं. या 2 साऱ्या राहिले ते काकरीन लावायचं ना. हां काकरीनं. कुठली आता ही साईड घेतोयस का इकडे साईड घेतोयस? हां हां जाऊ दे बघ. अरे अवघड झाली की नाताला. सरकार नाही म्हणते आता किती दिवस नाही. मोठं काम घेतलं काय सकाळी फोन आला, दाखवू का तुला? हा तिच्या मिरच्या जाते वाळून तिकडे. त्याला पाक गोबड्या पडलाय त्याचं काय आता ती. 80 रुपये किलो मिरची झाली. त्याला म्हणावं मिरचीकडे लक्ष दे. नाही काय म्हणा बरोबर. पडते का शेट? क्वालिटी लागा ओके ओके. मग काय आहे का चिकू लागले नाही काय त्याचं ते पडतंय. हे काय हो ते मानानं काढतं रे. हे काय पडतंय, जाऊ दे काय विषयच नाही. तर आज झालेला आहे वेळ भरपूर संध्याकाळच्या कामाला. 5:30 वाजले. 5ला तरी सगळं आवरून टकाटकमध्ये काम असते आपलं. आणि साहेबला आता पहिल्यागत असं बघितलं फुस करतो नागागत मलाच म्हणत असेल बाबानं का काढलेलं नाही. आठवड्याला बाहेर नेत होता म्हटला मला लांब लांब आली. आठवड्यातनं 2 वेळा पण नेलंय. आता काय झालं, दमला सकाळी. आणि ह्या शेटला काल म्हटलं जरा पाय मोकळं करावं, म्हणजे ही बदललं ग, मुरकी बदलली आणि येसन दिल्ली गेली. म्हणून म्हटलं जरा बाहेर फिरवावं. बाबा नेलं उसातनं सगळ्या मला पळवलं. ते आपलं रायफल शेट आणि आज टाकणार तो फेर. मग झाला वेळ. मग वेळ म्हणजे त्याने बोलवले तिकडे रेटऱ्यात फेरं टाकायला त्या दादानी, आणि आपल्याला नव्हता वेळ. त्यामुळे म्हटलं राहू दे. किती कष्ट घेतले शी करायचं बघा. रायफलची तब्येत कशी झाल्यात? नात करते का? होय, दूध चालू आहे. दूध चालू आहे, खाद्य चालू आहे, टॉनिक चालू आहे. आता इकडं सुट्टी नॉट. बसा तुम्ही बसा. हां नको बाळा. बसा. शेण काढायचं होतं. कितीतरी नाद केला असा कुणाच्या जीवावर सतनागत नाही ह्याच्याशिवाय. होय कळलं का? नाद लावला, नाद पुरा हेच करणार आहे आपण. त्यामुळे तुम्ही लई पण इकडं फोकस तिकडं फोकस करू नका. आज इकडं फोकस पाहिजे माझ्या चिंगीवर. इकडं आहेच की फोकस. मग करायचं आहे की मैदानात सलग पडली ती.
सलग होय. आणि ह्या शेटला पण 1-2 फेरच काढणार नंदीवर डायरेक्ट मैदानातच ह्या जगात आपलं हे होता का भद्रा होता का भद्रा कसं काढला मैदानात तसं ह्याला 2-3च फेर काढणार ह्याला दोन्ही खांदे येऊ उजवी डावी होय काय काय विषय नाही याने काम केले काय त्याच्या पायातून बघा काय केलं. अरे वा 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 शेट चांगलं केलं राय बा इकडं तर मग ते म्हणून तुला बांधला आता तू त्याच्यावरचा झालास रायबल जागेवर बांधलाय. आणि पाय ठेवून बसलाय त्याच्यावर वृत्तही माझं रानात जर्की काढलं का काय नाही ना. तर धुतलं पाहिजे खायला का चाललंय तुझं रायबा तुझी आणि माझी इंस्टाग्राम वरची रील दिल का रिश्ता बडा ही प्यारा है किती व्हायरल झाली. लई दिवसातनं एका दिवसात 5 लाख व्ह्यूज झाला इंस्टाग्रामवर. तुमच्या दोघांचं हेच आहे बॉन्डिंगच वेगळं आहे. तिचं त्याच आवडतं इंस्टाग्रामवर. आणि आवरायचं आहे नंदी का बाहेर काढलेलं नाहीत आपण कारण की आज आणणार आहे आम्ही पळा पळा काय आता नाही संध्याकाळचं जायचं. लगेच येणार आहे काही विषय नाही गवान बघितलं की फॅमिलीनं गोल गावाला घेऊन येणार आहे. बर हो ती शेट उद्यापासून आता रायबाच्या कडल दिसते मी कारण त्यांचं आता दूध पिणं बंद झालेलं आहे. बेत नाही पेतो की सकाळ संध्याकाळ सोडायचं. नाही नाही एक टाइमच पाजायचा कारण काही जाता हलवायला लागले. 9 महिन्यात झालाय. किती महिन्यात झाला 9 वर्षानंतरच दूध ठेवायचं रे हो तर काय ठेवताय ऑगस्ट मध्येच ठेवा सप्टेंबर मध्ये. ते पण चालवायचा आणि लय चालवत बसणार नाही राय बघत ते राय आपला भद्रा आणि होता का काय रायफल रायफल चालवलेलीच नाही भद्राला चालवलाच नाही तो चाललाच नाही. आणि महत्वाचं आता आपल्याला कळाले घरचा आहे त्याला 1 वर्ष प्रॉपर आराम द्यायचा आणि वर्षानंतर 1 वर्ष 25 दिवसानंतर त्याच्यावर जू ठेवायचा. तोवर आता मी ह्याच सांगितलंय सगळीकडचं सगळं सल्लं घेऊन काही करू नका. टार्गेट बघा आता तुम्ही आपलं ही आणि ती टार्गेटला नाही आवडतो तसलं. टार्गेट आता कसं वाटतंय खरं सांगा. लय वाढ बघ कसं केलं टार्गेट होय नव तुम्हाला कसं वाटतंय परवाच्या मॅट्रपासून 1 आठवडा म्हणजे आपला पूर्ण हा महिनाच गेलाय विचार करण्यात माणसं सगळी ओळखण्यात. काय झालं होय खरं ह्या महिन्यानं काय दाखवून दिलंय तुम्हाला. या महिन्यात कोणीही कुणाचं नसतं किती पण तुम्ही जवळचा म्हणा हा किंवा कुठल्याचा विचार थोडासा करतो मनाचा हा म्हणून आपण पण मनाचा विचार केला नाही पैसे टाक म्हणून घेऊन जा. मग आता राहिला भद्राचा विषय. पैसे घेतले हो पैसे घेतलेत खरं ती खरं पैसे घेतलेत आणि मगच सोडला इथनं. त्यांनी पण पैसे देऊनच नेलाय त्यामुळे आता विषय कट झालाय. फक्त एक माझ्या लक्षात आलं की ह्यांनी सुद्धा नंदी तयार करू शकतेत आणि चांगल्या पद्धतीनं पळवू शकतेत. इकडे टार्गेट बुक केलं अरे बाबा मारून तेवढा नको नियोजन करू शकताय तुम्ही ही माझ्या लक्षात आलंय. पण ती नव्हतं आपल्या 5 परिवाराला बघायला टार्गेट आता एकच होते आता दोन्ही खांदी उजवीन डावी आणि आता डावीनं पण फेरा काढला ह्याचा हा उजवीन पण फेरा काढला पण आता गॅपवर ठेवलेलं कारण काय माहितीये का आठवडे सुद्धा आलेली डॉक्टर ते आपण घोड्यावर फेरा काढला हा जोरात गोड निघाले आधी म्हणून थांबवले आता बघा आला किडनी मुंबईत आणि आता त्याची उंची पण वाढल्या. आता त्याला जी भद्राला ज्या औषधाचा म्हणजे चालू होतं म्हणजे जी टॉनिक सप्लिमेंट ती सगळी आता इकडे येणार आहेत. आता ईश्वरपूरला जाणार होता आता डॉक्टर साहेबांनी फोन लावतो हा आणि आज डॉक्टर साहेब भेटा येणार आहेत तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बघितलेला दिसते होय. आणि आणि अजून एक आपल्या युट्यूब फॅमिलीचं खरंच ते आपल्याला विचार करते ते आणि आपल्याला जर कुणी जवळची जरी ओळखत नसली तरी ही जी रोज कॅमेऱ्यात बघतात ना मनापासनं त्यांनी खरं कसं आहे तुमचा स्वभाव ते ओळखलंय बाद झालं. आणि ह्यांच्यासाठी झटतोय आम्ही या युट्यूब चॅनलवर. या युट्यूब चॅनलमधनं काय मला म्हणा असा फायदा वगैरे नाही होत पण एक माणूसकीन माणसं जोडली गेलीत हीच आमच्यासाठी लाख मोलाचं आहे. आणि सगळ्याच कळालं की दादा भोळा भाबडा आहे कोण पण येईल फसवून जाईल. पण आता नाही आता मी सांगणार आहे याच नाही मला वाटलं ना बास आता नाही आता नाही बाबा म्हणजे मला कळते की सगळं कुठला काय बोलतोय तसं. फोन मध्ये बोलतोय हा ते सगळं कळतंय मला कारण मी तिथं बोलत नाही का जाऊ तिकडे मग कशाला ह्यांनी म्हणते त्याच्यात आणि माझ्यात मग फरक काय राहिला ही मी ह्यासनी पण म्हणजे मला माझ्या दृष्टिकोनात आलं मी जर इथं असली किंवा कुठं पण ओ जरा तुम्हाला वाटलं का हो ही टोन वेगळी आहे ती टोन वेगळी आहे तर अगं मला कळतंय की पण जाऊ दे ग विषय येऊच बादरा शेट हाय का गेली किंवा मला फोन येत होते बरं तर गेलेत बादरा शेट गेले सगळ्यांनी व्हिडिओ बघितला. मॅनेजर अरे उद्या फेरा काढे काय
पेरा पेरा हा जरा थांबा की तुम्ही तरी सावरा. सावरलं की आता काय टार्गेट 1 टार्गेट 2 तरी पण ह्याला 15 दिवसातनच फेरा काढला पाहिजे. कोण बावरले भाज्या ना भाज्या आणि राहिबा दोघं पण भाज्यानं अजून काही इकडे मान झीट आल्या त्याला. नाही ते वाजता गाडी हं, आवाजानं काय पेरा गाडी काय याचा बघ तू सुद्धा हा गाडी ती बाहेर काढल्या नाही नेंद्याला नाही देऊ अरे कोण डिरकत नाही या दावणीला नुसती फुसकार. काय करायचं ना ते काय ते दुसरा असल्यापासून अशीच दाकात चालून टाकायचं 10-15 दिवस झाले पेरा नाही आला. बास बास भाज्या होय चांगल्या आता मस्ती आल्या मस्ती आल्या होय. बाळा कसला इसरतो असला जीव काढणारा होय. जाऊ देल किती जरी कसली इडी गबाळी शिंबडी खिंबडी असली आपल्याला कुणाचा हक्क नाही आता इथं नेमान. पण आता ओ ती जाऊ दे शब्द शेवटी बारक्या पोराचा विषय आला आपण तिथं माघार झाले एवढाच विषय बाकी काय नाही. जाऊ दे नवी सुरुवात. मी घेऊनच देत नसते तुम्हाला भविष्यात वस्तू आणि इस्तू काय नाही. आता हाही पळवा बाद झाल्या एवढी छटछुटीत नियोजन करायला तुम्हाला सुखाच आहे. याला धुतलाच पाहिजे आता. असू दे आबाळ आले हो. आता बाहेर नेला तर असली मस्ती करायला माहितीये का टाण टाण उड्या पण होय. सकाळ वेळ तुझ्यावर गेला गट काढला असतं 100%. मारायचं असं मारते त्याची पोटाशी घातला लागतो म्हणून नेसन घातलं म्हणजे आहे मग होय काय मग ठेवा काढून. आता दूध असलं भारी दूध येतंय काय दुधाला लागते नुसतं काय करायचं तोंडात चालायचं असं हा पकडे जात नाही निवांत म्हणजे छाती मारणार नाही काय नाही स्वतः वडतोय. तर ही बाटली अशी आणल्या ही काय सगळ्यांनी माहीतच आहे. चला तर आता काम आवरूया. आता नवीन सुरुवात पुन्हा एकदा झाली गेली विसरून जावा. सगळी फॅमिली आपली मेंबर आहेत ते असेल मी सांगतो. मी पण आता बऱ्यापैकी मी सांगूच जेवढं दगा फटकं बसायचं होतं ते बसलं. झाला दागा फटका बसला ते बरं झालं कारण आता त्या दाग्याच्या फटक्याच्या ह्याच्यात ह्या साहेबांच्या मला आता लक्ष लागणार आणि एका महिन्यात तुम्हाला ह्याचा रिझल्ट बघा कसा जाऊ साहेबांना आणि दोन्ही खांदी होय विषय झाला. आता तब्येत पण म्हणजे जरा ताकद वगैरे वाढल्या मानज वगैरे. आणि तुम्ही म्हणताय ना दुसरी वस्तू तर भरपूर कमेंट्स सुद्धा आले त्या म्हणजे कमेंटच म्हणताय ही व्हॉट्सअपला इन्स्टाला पर्सनल मेसेज आली ती की दादा आता तरी तुम्ही घेऊ नका. बाबऱ्यापासून म्हणत होतं तुम्हाला खरेदी करू नका पण तुम्ही ऐकलं नाही दादा. आता घरचे ठेवायचं मस्त काय हो आता नाही मी तुम्हाला घेऊन देत. झालं की 1.5 वर्ष सगळी सॅम्पल बघितली. विकतचं घेऊन बघितलं बाहेरचं घेऊन बघितलं आतलं घेऊन बघितलं काय फायदा नाही. मग ह्याला कुठं कोण म्हणलंय तो बाबऱ्या एवढा हौसाने घेतला सा तुम्हाला वाटलं ही तर काय धुमाकूळ घालेल काय विषय झाला सांगा. काहीच नाही. ठेव कसा आहे शिकवणाऱ्यातला शिकण्यातला आहे हो. म्हणजे आपण जे आता पळाय जेवढं फूट शिकवू ती शिकणाऱ्यातला आहे. तसा बाबऱ्या 400-500 फूट पळला की संपलं तेवढाच काय ती जोश. मी काय सांगते बरोबर आहे तुझं मला पटले नाही घेत बाय वस्तू. हा तर आमच्या घरात 2 दिवस झाले 3 दिवस झाले 3 वाज आलाय मग तरी एवढ्या आहेत त्या वस्तू आपल्याकडे आता घेऊ त्याच्यावर ते आठवलं म्हणजे ते जरा आठवड्या सुरू झालेले.
त्याच्यामुळं लक्ष लागलं परत जास्त रायबाच्या आणि बाजारात कारण भाज्यावर आपण लक्ष काढलं ना सगळं बाई टार्गेटमध्ये आलं नाहीतर नुसतं भाज्याच करत बसलं त्यामुळे रायबाचं नुकसान झालं आपलं. आणि मी पण एक निरीक्षण काय केलंय की जेवढी जास्त नंदी तेवढं नियोजन पूर्ण कोल्याब होतंय आणि काहीच साध्य होत नाही का होतंय साध्य अजिबात काय होत नाही हाय ही सगळं म्हणजे एकाला तर एकाला मग एक पळायला लागला शेवटी एक माणूस कुठं कुठे एनर्जी वेस्ट करणार आहे म्हणून मी असं म्हणते नको 2 आता 4 आहे ती बस तिथनं पुढं गाईसनी झाली तर आणि साहेब बाहेर येणार आता मग तीच की गाईसनी जर झाली नाही आपल्या तर आता ती का आपण पाळायची नाहीत फक्त आता टॉपच्या आपण पैदाशींवर भर द्यायचा आणि त्या विकायच्या दुसऱ्यांचा फायदा होऊ दे आपल्यामुळे वादळ वादळकडे जरा लक्ष द्या वादळ आत्ताशी बारक आहे आता 9 महिने झाले त्याला आता फेऱ्या बिर्याला नेताना का नाही लांब पटांगणात त्याला घेऊन जायचं मोकळं सोडायचं तिथे घेऊन मोकळं घेऊन सोडायचं माणसांची बघू दे त्याला निरीक्षण करू दे चौथ्या महिन्यात गाणं आहे बघा पुष्पा ह्याच्यातलं मिलियन मध्ये व्ह्यूज आहेत युट्यूबला होय कसलं पळाले आलं नुसतं डिरकायचंच गाड्या बघून एवढं होणार की आपला ब्रह्मा तर लवकरच मैदानात काढू गबासा की ओ या आता रायबा कधी कधी ती कर्नाटकी बैल असते तसा दिसतो का नाही अशी खाली मान केली की वर शिंगाचा हे जगत आपलं रायबाशीचं मैदान धरलं बरं का थांबवलं मी कुठं झाली 2 मैदान झाली आठवड्यात होय मी तरी असताना म्हणते 15 दिवसाच्या गॅपवरच काढा आपल्याला टिकवायचं आहे हो रायबा मैदान कुठं पळाला नेल्यात नेलो गाडी आडी आली तिकडे पाडवीत गेलो बाबा पळत 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 त्याला गाडी बांधली ना आपण त्या हरणं तासात जरा गेला नाही का परत साळा पळाला ही दाखवा की फॅमिलीला ही रायबा मी जिथं असेल तिथं होय हे बघा काही त्याचं वैशिष्ट्य आहे कोणाच ठाऊक नुसता सहवास पाहिजे त्याला माझं आणि मी जवळ गेलो बघा सहवास माझा हात आहे ना काहीच नाही करणार आणि या बाबाला काय येसन टोचल्या बसून अहो, ते जरा पहिल्यापासून माहिती आहे. काल तुम्हाला उसात पडत होय, नाही जार बीर काय आलेलं नाही तो गव्हाणीवर शांत आहे नाही हा ते बाहेर काढला की गोंडावर हा बस काय करते बसणार आहे मला चल बसा बाबून बसा बसलीस रे हा शेण बिन काढतं की बाळा तुला पाणी पाहिजे की शेण लावून घेतलंय ना सगळ्या अंगाला डोळ्याला बसला शेणातच तू आली त्याला सुचत नाही कुठं बसू एकतर मी मातीत दगडात बसत नाही ना आता शेण लावलंय तर शेणात बसतोय बर आपण इन्स्टाला कमेंट आलेली आपण रायबाला बाहेर बसला नाही आपण तिथंच धुतो हा. तर म्हणते ती म्हणजे कमेंट आलेली त्याला खाली बसाय तर चांगली जागा करा ते असं वाटते तीच जागा आहे तिथंच धुतलंय बाळाच्या जागा 50 आहे का 50 बाहेर तिथं जागा चला आवरूया आणि आता खरंच बरं वाटतंय रिलॅक्स वाटतंय शेड मध्ये आल्यानंतर छटछुटीत नियोजन होईल असं वाटतंय होय ह्यांनी ह्यातला एक नंदी जरी ठेव नंदी तर जाणारच आज ना उद्या मैदानात ह्यातला एक नंदी गेला तर हाय ह्यांचं नियोजन करायला कुणाला पण सोपं आहे सांगू शकतो काय तरी भाजी आहे जाणार आहे मी जाणार आता बघायचं का बाजी काय होतंय आबाळ आलं की लय आबाळ आल्यावर बैल मस्ती करते केवढं लय मस्ती करतो आपण आधी भाजी आज गेला असताना ओपनच्या मैदानात पळायला होय भाज्या 26 तारखेला पळाला असता का ना मला वाटतंय मागच्या जन्मात काय लाड झालेला नाही तू ह्या जन्मात करून घ्यायला आलाय सेवा म्हणते आम्ही कसं आहे मी बादशाह आहे मी पळू शकते पण मी पळत नाही माझ्या मर्जीचा मी मालक आहे त्यात काही विषय नाही ही आमच्या ह्यांचं लाडकं वशिंड आणि काय नाही करत आता मला नाही पहिलं बाई पळत होता पण आज बाजू दिवसामध्ये पळायला कुठला येऊन देते माझं लाडका फुडलं शिंग शाना झाला का शांत झाले मोठे झाले पळ पळायचं काही बांधले की तुझा काय ते शिवाय देत असेल तुला तू रायबा त्याच्या पायाला कुणी बांधलंय नाही
वाकडा वाकडा ओढतय तुला बाहेर. जेवढं बाहेर पळते का नाही तेवढं सरळ पळाय काय होतं त्याला काय कळलं उरलं बाहेर जाऊन लय जमतंय तिरकं टाकते आणि वाढायला लागते ना. तिकडं उभं जाऊन सगळ्यांना राहायला पळायचं. बरं कसलं नशीब गांडू आहे. नशीब अशा दाखवते पळायला लागला तो झालं बाजा बाहेर गेला आणि बाहेर गेला आणि बाहेर गेला. पाक ह्यांचं वाटच लावलीस की गळायच लावलं. वाटच लावले माझी चला. ओ आपले ही जी वशिंडापासून असतो का नाही वशिंडापासून एक हित हा पाहिजे तर आपल्या भाजीचे हित आहे बरं का. रायबाचं किती हित आहे चांगलं असते आणि हा भोरा चांगला. रायबाचा पण एक हित आहे. होय आणि रायफल ना ओ शेट त्याचा पण आणि कुठंतरी भावर असतो. कसा आहे घोडा रायबशेट मी पहिलं लहान होतं तेव्हा असं दाखवायचं सारखं. आणि ही जी आहे ना शिंगाच्या मध्ये हा. आपला भवरा तो पण बरोबर आहे. ही काय असते ती पुढं ह्याला नाही याला दूध आणि ती चालू केलं फ्रेश व्हायला लागलाय. येणार की हो. मी तुम्हाला काय म्हणत्या थोडीच ठेवायची. त्यांना खानापिना प्रॉपर द्यायचा. नुसती 50 भरून त्यासनी पोटाला नसायचं कशाला लागायचंय. नाद करायचा तर पोटभर आणि ह्याला पण खायला कमी करायचं नाही. कोणी केलं याला खायला कमी ए भाजी काय सांगतोस रे तुला खायला टाका नव्हे आम्ही. आणि ह्याला का कमी करायचं नाही माहितीये का तो भविष्यात आपलं बाळ पळणार आहे का तर पळणार आहे. त्यामुळे ह्याला कवा कमी करायचं. म्हातारा झालो म्हातारा होऊ दे. आपण काय म्हटलंय तिला तरी पळ म्हातारा होस तर पळ कसा पण पळ खरं पळ. ह्यांची इच्छा पूर्ण कर. आमचं बाकी काय नाही. काय नका तुझ्यामुळे दिवस बघायला आलं बघ. आता बघा की मागच्या वर्षी ह्या दिवसातच अशी होती की बाजी 50 गुलाल करेल 50 गुलाल करेल. आता तू गुलाल लांब सगळ्या मैदानात पळला नाहीस. मग आम्हाला भाऊजी म्हणायचे इथली मैदान याच्यासाठी काय नाही आपल्या रानात तरी हेवलंही चालणार बैल आहे पळायला काळ्या माती. वैरण बघ तुझ्या भाज्याला वैरण मी सकाळी टाकलेलं चिकन असं होईल का मी भरलंय उगाच पाकात ताट टाकल्या. टाकलेलं नाही टाकणार पण नाही तुला वैरण मी इथनं पुढं लक्षात ठेव भाज्या. झोप लागेल का आपला नव्हता तेव्हा तुम्ही त्याला वैरण पाणी गुळी तेल गायांची काय याचं माझं वेगळं जाईल भाज्याच चला त्याची सेवा केलेल्याचं पुण्य कुठं ना कुठं तर मिळेल. आणि ये मारा हा भद्राला सांभाळायला भद्रा काय आता आपण त्याची सांभाळणी घेतली त्यात काही विषय नाही तर ती पण कुठंतरी जाऊ दे. जा तिकडे बाजार आता बोलायला राहतो का नाही तुम्ही त्याला तयार केलाय ना. काय माणस नको आता पुन्हा त्या विषय काढा नको चला आता बस. विषय कट केला. पुढे रडगाण्याचा प्रश्नच येत नाही. रडलो असतो की मी त्या दिवशी बाजारा निघाला म्हणून म्हटलं बाज आता रडलो असतो आता नाही फक्त वाईट वाटत होतं जरा. रडायचं नाही आता. आणि जे आपलं पहिलं होतं ना हसत खेळत प्रेमानं जी चाललं होतं का नाही आता ती चालली खेळत. आणि काय माहितीये का ए बाबा रायफल आणि काय अनुभव आलं सगळं अनुभव आलं जे माणसं म्हणतील का ना बैलगाडी क्षेत्र असं आहे बैलगाडी अशी माणसं करतील तशी माणसं करतील ते आपल्याला बघायला आली हो, लवकर काय कशात काय नाही तरी होय बघायला का ना आलोय तर म्हणजे आपण बाहेर गेलो म्हणजे मी असं मित्राच्यात वगैरे असलो ना तिथं विषय असतो ना की बाबा त्यानं असं बैल सांभाळायला एवढ्या वर्ष होता त्या मालकानं काय विचार केला नाही डायरेक्ट न्यायला सोडून अरे ह्यानं करार केलेला म्हणून त्याच्याजवळ बैल राहिला करार नसता गेला तर गेला असता वगैरे 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 हा ते सगळं घडलंच की आपल्या बाबतीत. काय नाही सगळं धडं अनुभव सगळी माणसं ओळखली. इथनं पुढं सक्का असू दे ना दुःख असू दे कागदोपत्री व्यवहार तुम्ही पण करा युट्यूब फॅमिलीचं म्हणजे शब्दावर विश्वास. आणि काय नसतंय किंवा माझा एकदम खसकील यावून तेव्हा काय नसतंय तो का पाडला मोबाईल. विषय कट केलेला आहे चला. आणि तुम्ही फॅमिलीला काय सांगणार होता एका महिन्यात ते की मी फॅमिलीला सांगणार आहे विश्वास ठेवू नका कुणावर. सांगितलं काल आपल्यावरनं दिसतंय की त्यासनी ग पण आपण तरी पण गेलो होतो ना. आपण गेलो म्हणजे काय आपल्याला आपण ह्याच्यात विचार केल्यानंतर स्वप्नात पण असं होऊ शकतंय ज्याला बैलगाडी क्षेत्रातला काही अनुभव नाही तो पण असा वागू शकतोय. त्याला चिट्ट्या टाकायचं माहीत नाही त्याला गट कळना काय कळना पैरं कळना त्याला म्हणणार पैरं करायचं तर सुका जाईल. आपण बघणार असं काय वाटतं युट्यूबवर आहेत म्हणजे असं ठिकाणं पैर कोण देत नाही. त्याला म्हटलं असला काय तर दादा ह्यासनी फोन येते की मी फोन ऐकते दादा मध्यरात्री पहिली तुमच्यासाठी मध्यरात्री आणि दादा मग करूया का नियोजन. अहो दादा झाले हो 2-3 मैदानाचं नियोजन आणि मध्यरात्री तो आहे नाही मध्यान काय नसतंय तुमचा पळला तर तुमच्यासाठी आहे. आणि आता सुद्धा ज्यांनी आपल्या रायबाला मागच्या वेळेस भद्राला ती बैल दिलं
तर ती बिना म्हणजे काहीच नाही मोबदला की येणं जाणं सुद्धा घेतलं नाही, पण हरण्या वगैरे ती दिली. तर त्यांचं मनापासून धन्यवाद. माझ्या बाळाला तर ती बैल दिली ते मला ते लई वाटतं. भाजीसाठी नाहीच ना, तो घोड्याला न कुणाला सगळ्याच बाहेर नेते पळून काय ना त्याचं काय करू शकत नाही आपण. म्हणजे असे म्हणले तुम्ही थांबा, बाईचा विषय बंद केला तर करा. बरं चला, व्हिडिओ झाला 30 मिनिटाचा आणि बाकी जाणे आहे. आता ही बोलायचंच नाही ना उद्यापासून आपल्याला. हा आता ही नाही, आता काय नाही, आता काय ती नवीन सुरुवात, फ्रेश सुरुवात. आता तुम्हाला इथनं पुढे आमच्या तोंडात भद्रा बिद्रा असं काय काय भेटणार नाही. बरोबर. बरोबर. आता रायफल रायबाब बाजा ब्रह्मा. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ह्याला रायफल म्हणे का पिंट्या म्हणे, तेच कळलं ना, मी कन्फ्युज होतो कधी कधी. होय. आणि हा एवढं छलकट ना, खरं पळताना एका रेषेत असं फर्स्ट पण नाही, त्याला ताकद, पाय बी असं फेंगडं बिंगडं पडत नाहीत पळताना. त्याला ताकदच वाढवली पाहिजे. हो बस. वाढणार की म्हटले का नाही एका महिन्यात. मग त्याची ताकद वाढवून मगच मैदान करा. म्हणजे संयम, ह्याच्यात पण संयम महत्वाचा आहे. ह्याच आहे म्हणजे ह्या जगत नाही लाड करणार, ह्या जगत तुझ्या बाळागत. अहो का आता म्हणलं असतं काय? माझं बाळ पण तुम्ही ह्याला एका महिन्यात, तुम्हाला माझं बाळ एका महिन्यात काय तो रिझल्ट देईल. अगं होय की, तसं लाड नवं ह्या जगत असं करणार नाही की बघू मग ती सांगते थोड्या वेळा म्हणजे सारखं सारखं फिरू नको, मैदान नको यावर. ती पण बरोबरच आहे. बघा मोठी मोठी गाडा मला पण म्हणते ती असली वाजता छातीत भरते ती सारखी ताणून ताणून. मग नको तो पळायची, पुन्हा ओपनला काय ढेकळं नुसतं काय दिसत. आपल्या शेजारचा एक नंदी आहे काय सेम राय बघत, त्यांचं काय नाव घेत ना, शेजारच्या गावातला, आपल्या गावातला नव्हतं. आदतमध्ये आपल्या इथं फेरायला आलेली बारकं होतं, लई इधर होतं जावं. त्याने आदतमध्ये हेच केलेलं नव्हतं, लई बैल पळवलाच नाही लई, असं नुसतं चालवायचे झोपायचे. आता दुसऱ्यात असला पळतोय बैल नाही म्हणून सांगितलं तू खांदी बैलाला कुठल्या पळून देणार आली. विषय आहे, विषय आहे. जुनी माणसं उगाच म्हणत नव्हती. तुम्हाला ती आणि माहिती- तो नंदी कुठला आहे माहिती आहे का, हा. नको आपल्या, तुला सांगतो, तुला पण काय जबून देईल कुठला नंदी आहे. आपल्या ह्याच्यातलाच आहे, 5005 परिवारातनं च्या जरा सानिध्यातनं नंदी आलेला नाही ती. हो तुझी आई. म्हणजे आपल्या दावणीचे. हां मासुरी ती उलट बघा. आणि आमच्या दावणीची सांगायची असते ती. पळती. ते नवं आपल्या दावणे. बघ चला विषय कडे बघू आपण, परत सांगू असलं काय सांगू नका, फॅमिलीला पण तुला शिकवू नका. सांगा काय. काय बोलायचं आहे तर नक्की तुम्हाला. तर ती आहे आपल्या, आता पण मी म्हटलं नाही सांगायचं तर सांगायला लावलं बघा हिनं. नाही, तर ती आहे आपल्या लक्ष्मी होती का नाही आपल्या, तिचं बाळ, तिचं पहिलं बाळ. पहिलं बाळ तिचं. ते आपण मागितलेलं आदतमध्ये नाही ना, हा मागितलेलं कर ती नाही म्हटली ती. आपल्या जो एक कार्यकर्ता होता तो म्हणला की खांड काय बी करून पाहिजेच आपल्याला. हो खरं नाही म्हटली. परत लालीचा भाव. लालीचा भाऊ, हा थोडक्यात ती लाली आहे का आणि तिचा भाऊ. लक्ष्मीला देण्याचं कारण हा? सांगा, लक्ष्मी काय दिली आपण ठेवणार होतो पण का दिली लक्ष आपण नाही दिली, शेवटी भाऊजीने दिली. हा, कारण भाऊजीच म्हणतोय डेपुटीच घेऊन आलेलं आणि डेपुटीनच दिली. बाबऱ्या भरवला नाही रे. उलटली. हाय 2-3 हे केलेलं, कारण लक्ष्मी ही होती ना, उंची होती, जातीवंत होती म्हणून. बरं चला. तर बरेच दिवस ही काम रखडलं होतं आणि ही लावलं होतं आम्ही रूममध्ये. तर जे लॅमिनेशन करायचं राहिलं होतं आणि त्या दादांचा एकदा फोन आलेला, तर ती पण बोललेत की लॅमिनेशन केलं का, गोट्यावर लावलं का. तर म्हटलं नाही. तर आज त्याला मुहूर्त लागला आणि असं लॅमिनेशन करून आणलेलं आहे. हा तर ब्रँड सगळ्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात नावाजलेला ब्रँड आहे. तर त्यांनी ही स्वतः तयार केलेलं आणि आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे रायबाळाच्या विषयी आमच्या मनात ज्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेत. तुम्ही पण वाचा. तर ह्या सगळ्या भावना सगळ्यात महत्वाचं काय लिहिलंय बघ. तर रायबावर प्रेम करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर आणि फॉलोवर्स यांना कपिला ब्रँड परिवाराकडून बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा. कपिला तर आता वर्ष होतील दुसऱ्या बेंदुराला तर आम्ही लावत होतो. आमच्या पुत्राचा आहे. हा रूम मध्ये असायचं की काय बोलायचं झालं की तिथंच